राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, राया ठाकर, लक्षा ठाकर या सर्व महामानवांना अभिवादन करतो। स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांना वंदन करतो। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र मारुतीरावजी मेंगाळ, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, वेळ भरपूर झालाय। आज खऱ्या अर्थाने ज्या धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र आलात, या दिवसासाठी एक वेगळं महत्त्व आहे। आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज संयोजकांनी एक तालुक्यामध्ये एक वेगळी क्रांती करायचं, आम्हाला तिघांना एकत्र करायचा प्रयत्न केलाय। आज खऱ्या अर्थाने मला सांगूशी वाटतं, भगवान बिरसा मुंडांनी नुसतं बंड केला नाही, तर आपल्याला जगायचं कसं, लढायचं कसं हे भगवान बिरसा मुंडांनी शिकवलंय। मित्रांनो, भगवान बिरसा मुंडांचा जन्म झारखंड या ठिकाणी 15 नोव्हेंबर 1985 साली झाला। 1875 साली झाला। वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी एक लढा उभा केला, तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात लढा होता। त्यांनी बघितलं का पिढ्यानपिढ्या त्यांच्या शोषण होत होतं, त्यांच्या जमिनी हिसकून गेल्या होत्या। त्यावेळेस भगवान बिरसा मुंडा पुढे आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलं, आबुवा दिशुम आबुवा राज्य। म्हणजे काय? आमचा देश, आमचा राज्य। वयाच्या 22व्या वर्षी बिरसा मुंडांनी झोपलेल्या सगळ्या आदिवासींना एकत्र केलं, ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला आणि ज्या काही जमिनी ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्या होत्या त्या पुन्हा आदिवासी समाजाला मिळून द्यायचं काम बिरसा मुंडांनी केले। आज खऱ्या अर्थाने ती वेळ या तालुक्यावर आलेली आहे। बिरसा मुंडा हे फक्त नाव नव्हतं, तो एक आवाज होता दडपशाही विरोधात, ती एक जिद्द होती आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आणि ती प्रेरणा होती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी। त्यामुळे आज या जयंतीचं औचित्य साधून आपल्याला एक विचार इथून घेऊन जायचा आहे, तो म्हणजे जो काय अन्याय आपल्या तालुक्यामध्ये होतोय तो आपल्याला आता थांबवावा लागेल। आज दुसरे महापुरुष आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, त्यांची देखील जयंती झाली 8 दिवसांपूर्वी। त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे। आपल्या अकोला तालुक्यामध्ये देवगाव या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला। ज्यावेळेस त्यांनी बघितलं का आदिवासी समाजाच्या जमिनी सावकार लोक एकत्र घेत होते, त्या सावकारांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, बंड उभा केला। ज्या सावकारांना त्यांनी सापडलं त्यांचं नाक त्यांनी टेचून टाकलं, कापून टाकलं। असे राघोजी भांगऱ्यांचा जन्म आपल्या भूमीत झालाय। त्यामुळं आज जरी कोणाला वाटत असेल की तालुक्यामध्ये आमची सत्ता आहे, मोगलाई माजली आहे, परंतु ही अकोला तालुक्याची भूमी ही क्रांतीची भूमी आहे।
परंतु विजय देशमुख साहेब, या क्रांतीच्या भूमीमध्ये काय झालंय, इथं भ्रष्टाचाराची शेती उगू लागली. आपण बघतोय का 2019 परिवर्तन झालं, हरकत नाही. आपण आपल्या खिशातले पैसे दिले, तुम्ही दिले का नाही काढून? प्रत्येकाने खिशातले पैसे, आपण खिशातले पैसे दिले. आणि आज तो व्यक्ती काय करतोय, मारुतीराव फॉर्च्युनरच्या काचेत ना अकोला तालुक्याकडे बघतोय. अहो आले कुठून, उत्तर द्या, हिशोब द्या. परंतु मित्रांनो, एक मी सांगू इच्छितो, जो काय विकासाच्या नावाचा ढोंग या तालुक्यामध्ये चाललाय, आपल्याला सगळ्यांना विचार करायला लागणार आहे. अहो रस्ते रस्ते रस्ते, विकास केला, कोणता विकास केला? रस्त्यांची परिस्थिती बघितली तर खडी कुठं, डांबर कुठं, रेती कुठं, काहीच कळेना. परंतु यांचा कमिशनचा कमाल आपल्याला मात्र दिसतोय. अकोला तालुक्याचे इतके खराब रस्ते कुठंच नाहीये. इतक्याच प्रमाणाचा पाऊस जुन्नर तालुक्यात पडतो, तिथले रस्ते का चांगलेत? त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचा भ्रष्टाचाराचा मुखवटा आपल्याला उघडा करावाच लागणार आहे. बरेचशी माहितीच्या आधाराखाली वैभवरावांनी मी माहिती घेतली. मारुतीराव, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा पोलखोल होईल. कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम दिलं, या अकोला तालुक्यातील मायजाब जनतेचा पैसा, हरामाचा पैसा यांनी जो काय आता कमावलाय चुकीच्या पद्धतीने, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोलखोल करणार आहे. कोणता ठेकेदार आहे, काय आहे, सगळं आमच्याकडे आहे. योग्य वेळेस त्याच्यावर आपण बोलू. परंतु मित्रांनो, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, या तालुक्यामध्ये फार चुकीचं काम चाललंय. या माणसाने भ्रष्टाचार तर केलाच, टक्केवारीचं खाल्लीच, परंतु यांनी राघोजी भांगरेंना देखील सोडलं नाही. चुकीच्या पद्धतीचं काम करायचं, चोराच्या उलटा बॉम्बा. ज्या वेळेस आदिवासी समाज न्याय मागतो त्यावेळेस परराज्यात जायचं, इकडे जातीय जातीमध्ये विष पेरून द्यायचं. त्या दिवशी काहीतरी वैभवराव इथं ते बोलत होते. मी तुम्हाला एकच सांगतो, वैभव भाऊनी विधिमंडळात भरपूर 5 वर्ष तेही देखील होते ना विधानसभेमध्ये. त्या दिवशी त्यांनी असं वाक्य वापरलं का माझ्या नावानी चुकीची बदनामी करतात. त्यांनी सांगितलं का गोपीचंद पडळकर मला पाहून लांब पळतो. ते भाषण ऐकल्यावर बरं दादा, मी फोन लावला, माझे मित्र आहेत, काही आमदार आहेत, म्हटलं खरंच का बाबा असं होतं का? तो म्हणे मी माहिती घेतो. त्यांनी माहिती घेतली. तो म्हणे गोपीचंद पडळकरने पळत हाच गोपीचंद पडळकरला पाहून पळून जातो. म्हटलं का बरं रे? तो म्हणे परत माहिती घेतो. दुसऱ्या दिवशी मला फोन लावला, म्हणे मी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये असा खुलासा त्यांनी केला का म्हणे याला सुपारी दिली होती गोपीचंद पडळकरांनी, आणि ती सुपारी तुम्ही आणि वैभवरावांनी वाजून दिली नाही. आता गोपीचंद पडळकर काय म्हणतोय, ती सुपारी परत दे, दिलेलं पाकिट परत दे. आता म्हणलं याची नीतिमत्ता नाही, याने दिलं नसल. तो म्हणे म्हणून गोपीचंद पडळकरच्या मागे लागता हा पळून जातो लांब. अहो मित्रांनो, याची नीतिमत्ता नाहीये. हा जो मायकल आहे याचा उल्लेख जो पोपट चौधरींनी केला, हा मायकलची नीतिमत्ता मला माहिती आहे. मारुतीराव आपण होतो 2019ला. हा मायकल देईल का परत? हो, हा मायकल काय करेल? हा मायकल येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये त्या गोपीचंद पडळकरांचे पैसे या तालुक्यामध्ये वाटेल. घ्यायचेत का ते पैसे? अहो पैशाचा माज आलाय. अहो पिचड साहेबांनी इतके काळ इथं सत्ता भोगली, अहो ते तर मंत्री होते तरी राड गाडगे आले नाही. परंतु बाबा आता यांनी भाड्याने विकत घेतलेत का काय ते कळेना मला. अहो तालुका चाललाय कुठं, पैसा येतोय कुठून, उत्तर द्या तुम्ही. अहो यांनी 2019ला निवडणूक लढली, मी त्याचा साक्षीदार आहे. अहो 40 लाखाचं कर्ज घेतलं होतं बजाज फायनान्सचं. ज्या पिचड साहेबांनी यांना तो बंगला दिला, घर दिलं, त्या घरावर 40 लाखाचं कर्ज घेतलं होतं. त्या 40 लाख रुपयापासून यांची सुरुवात झाली. लोकांनी भरभरून त्यांना वर्गणी दिली. आज कित्येक कोट्यांचा पैसा जातोय. मित्रांनो, माझा विरोध या गोष्टीला नाहीये. राट गाडगे रोज लावा, रोज इथं यात्रा करा, परंतु आमच्या तालुक्यातील जो विकासाचा निधीचा पैसा आहे त्याच्यातनं जर तुम्ही भ्रष्टाचारातनं जर हे सगळं करणार असाल तर नक्की आमच्या सारख्या सामान्य लोकांची हाय तुम्हाला लागेल. आज काय रस्त्यांची परिस्थिती झाली आहे, जा शमशेरपूर गटामध्ये, जा इकडे कोतुळकडे, प्रत्येक ठिकाणी रस्ते खराब झालेत. वरच्या पट्ट्यात जा, अहो पैसा जिरला कुठं? 250 कोटी, 2,500 कोटी. त्यातल्या त्यात
काही चुका आमच्याही झाल्या त्या आम्ही मानतो मोठ्या मनाने. 2024च्या विधानसभेमध्ये आम्ही जरी एकत्र आलो असतो तर ही परिस्थिती नसती. तालुक्याने त्यांना त्यांची जागा दाखवली. ते म्हणायचे मी माझा रेकॉर्ड तोडणार आहे. अरे रेकॉर्ड तूच लोकांनी तोडलं. तू थोड्यावर राहिला होता मायकल थोड्यावर राहिला होता. परंतु जी चूक आम्ही केली ती पुन्हा होणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आज मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांना आता कळालं काय होतंय. मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो राघोजी भांगऱ्यांचं. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांमुळे आम्ही दोघं एकत्र आलो. सुरुवातीला आमच्या साथीला आता मारुतीराव आलेत. आज मित्रांनो ही काळाची गरज आहे. मोठं मन ठेवून आमचे मतभेद बाजूला ठेवून या तालुक्यामध्ये जे काही खराब राजकारण चाललंय, टक्केवारीचं राजकारण चाललंय, स्वतःची लॉबी उभी करायचं, जाती करायची. पिचड साहेबांनी बागरे साहेबांनी राजकारण केलं. एक दिवस दाखवा असं चुकीचं वागलेत कोणी. परंतु ह्या बाबाचे तुम्ही भाषण उचकून पहा. 9 ऑगस्टचे भाषण उचकून पहा. प्रत्येक वेळेस बीजे साहेब अकोले तालुक्यामध्ये काहीतरी विषारी भाषण करायचे. यांच्यापासून गिरिजाजी दादा इथं सुरुवात झाली. बाबा यांनी सुरुवात केली जातीमध्ये तेढ निर्माण करायची. अलीकडं त्यांना जसं कळालं का वैभवराव असतील, मारुतीराव असतील, अमित भांगरे असतील आता एकत्र येणार आहेत. तर आता संदीप दाटखेळेजी त्या दिवशी तुम्ही होते, पाण्याचं राजकारण बोलायला लागले. हा बाबा संदीपजी 2019ला आमदार झाला. त्या संगमनेरच्या ठेकेदाराकडनं 50 लाख रुपये घेतले आणि पिंपळगाव खांडच्या धरणाच्या पाण्याची एनओसी दिली. मी काल परवा एका मोठ्या नेत्याकडे होतो. त्यांनी पिचड साहेबांबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं का आम्ही देखील राज्यात जिल्ह्यात राजकारण केलं पण पिचड साहेबांसारखा चतुर राजकारणी आम्ही बघितलं नाही. चतुर ह्यासाठी का पिचड साहेबांनी पाणी अडवायचं काम केलं, पाणी वाढवायचं काम केलं, खालच्यांना कधी जमून दिलं नाही. इथं कोणी कोणाच्या लवण्याला बांधायला रिकामा नाहीये. हा अकोला तालुका क्रांतिकारक आहे आणि इथला प्रत्येक व्यक्ती हा क्रांती करणाऱ्यांमधला आहे. त्यामुळे आम्ही काय कोणाच्या लवण्याला वगैरे जाणारे नाही. हो तू कुठं विकला गेलाय, तू स्वतःला आरशात बघ. कोणीतरी इथं कविता सांगितली, स्वतः आरशात बघा. आणि मित्रांनो नुसतं पिंपळगाव खांडचं पाणी नाही तर धामणगाव पाटमध्ये देखील सुद्धा आता काहीतरी डीपीचा प्रश्न होता. तिथले लोक म्हणतात डीपी द्या. आंदोलन केलं तर तिथं द्यायचं नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं 2500 मतांनी मी पडलो. ज्या वेळेस सामान्य माणसं यांच्या दारात वैभव भाऊ काम घेऊन जाता तर तो त्याचा पीआय मतदार यादी काढतो. मतदार यादी काढून बघतो यांच्या गावात किती मतं पडलेत, जा नाही करायचं काम. परंतु ही संस्कृती अकोला तालुक्यात नव्हती. ज्या वेळेस पिचड साहेब असतील, भांगरे साहेब असतील लढायचे, आजपर्यंत असं कधी वेळ आली नाही का पिचड साहेबांनी कोणाचं काम केलं नाही. निवडणूक पुरती निवडणूक करायची राहते. परंतु हा बाबा तसं काही करणार नाही. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या मायकलला एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही आमदार असाल, पालक आहात, मालक व्हायचा प्रयत्न करू नका. व्यक्तिगत जीवनात जर माझ्या घुसायचं असेल, माझ्या नातेवाईकांचं घुसायचं असेल तर मी इतका आडव्यात घुसल का तुम्हाला आवडता सुद्धा येणार नाही. माझी आत्या आहे, या तालुक्याचे सगळे लोक त्या लग्नाला होते. तिचा संसार तिचा सुखाने चालू आहे. तू ते बिघडवण्याचं काम करू नका. मुद्दे जर असतील तर आमच्याशी बोल. तू डॉक्टर आहे ना, डॉक्टरांसारखं वाग. सुशिक्षित असेल तर तसं वागा. काल काहीतरी म्हणे अमित भांगरे वरचे टावर बंद करतो. अरे डॉक्टर आहे ना बाबा, येऊन टावर बंद करून दाखव. अरे काय बोलायचं, काहीच म्हणजे कुठं तारतम्य नाहीये. मायकल त्यांना एक तर मला मी असं एक विनंती करतो संयोजकांना, एक जाऊ द्या त्यांना, विनंती करा. हे डान्स इंडिया डान्स कॉम्पिटिशन मध्ये एकदा जाऊ द्या. आपल्या तालुक्याला बक्षीस वगैरे भेटल. हा काय करतात, तोंड दिलंय म्हणजे काही बोलायचं का? आम्हालाही तोंड आहे. डॉक्टरांची मेमरी जराशी कमी आहे. राम जर अशा गोळ्या द्यावा लागतील. आम्हाला म्हणे सरड्यांची काहीतरी त्यांनी उपमा दिली. आम्हाला तुमच्या वडिलांवर बोलायचं नाहीये. परंतु हाच अमित भांगरे तुम्हाला गिरगिट म्हटलं होता. सरदार गिरगिट एकच राहतं बाबा, जरा अजून अभ्यास करा. परंतु मित्रांनो, जे काय तालुक्यातली चुकीचं राजकारण चाललंय,
आज इथं सुडाचं राजकारण चालू झाले। माझ्या आधीच्या वक्त्यांनी विजय साहेब परखड भूमिका मांडतात। या आमदारांनी एका वेळेस कळस केला, विजय साहेबांवर सुद्धा वैभवराव खोटी केस टाकायचा प्रयत्न केला। म्हणजे हे जे राजकारण आहे हे थांबवायचं आहे। आज इथं जमलेल्या प्रत्येक जणाला सांगतो, भांगरे कुटुंबांवर, पिचड कुटुंबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला, आमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाला सांगू इच्छितो का आम्ही एकत्र आलो या तालुक्याच्या विकासासाठी। तुम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार आहात का? आमच्या जोडीला मारुतीराव देखील आहेत। आपापसातले मतभेद दूर करा। आज इथं भाषण ऐकताना मला वाटलं नव्हतं कोणी तालुक्याच्या बद्दल बोलायला। आम्ही आलो तर संयुक्त जयंती आज साजरी करतोय, परंतु संयोजकांनी वेगळं संधी बघितली। आज इथं अनेक जणांना त्यांनी आमंत्रित केलं। हे सगळे चेहरे आहेत, सगळे इच्छुक चेहरे मला दिसत आहेत। आज जो काही माझ्या आधीच्या वक्त्यांचा रोष मला जो दिसला तो या तालुक्यातील सत्ताधारी जे आमदार महोदय आहे त्यांच्यावर दिसला। आणि आज सगळेजण एकत्रित आलेत। आपण जर एकत्रित आलो तर काय करू शकतो येणाऱ्या काळात ते दिसेल। त्यामुळे इथून एक संदेश आपल्याला जर घेऊन जायचा असेल तर एवढाच घेऊन जा, या तालुक्याच्या विकासाच्या आड एकच व्यक्ती येतोय आणि तो व्यक्ती जो आहे तो जो मायकल आहे, त्या मायकलचा चिन्ह जो आहे तो घड्याळे। मग येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोपं करून टाकतो तुम्हाला। घड्याळ जिथं दिसेल तिथं मतदान करायचं नाही आणि एकत्रितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सगळेजणांनी एकत्र आलं पाहिजे। आणि अन्याय सहन करायचं नाही म्हणजे सहन करायचं नाही। अकोल्याच्या स्वाभिमानासाठी, विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय। तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद देणार आहात का? पुन्हा एकदा विचारतो, आम्ही तिघ जण जर एकत्र आलो तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार आहात का? त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही खतखत, जी काही खंत इथं सगळ्यांनी व्यक्त केली, आपण ती येणाऱ्या काळामध्ये सुधरून टाकू। आमच्या देखील चुका आम्ही सुधरू। समोरच्यांना ज्या टीका करायच्या त्या करू द्या। आता मी मोकळा आहे, आता मी संदीपराव पूर्ण मोकळा आहे। त्यामुळे चिंता करू नका। व्यक्तिगत जर बोलले तर अमित भांगरे कितपत घुसल हा तुम्हाला आवडता येणार नाही, इथपर्यंत मी घुसल हा देखील मी संदेश त्यांना देऊ इच्छितो। आजच्या या जयंतीच्या माध्यमातून ज्या दोन क्रांतिकारक आहेत, क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आपण एकत्रित घेऊन इथून जाऊया। एकजुटाने आपण लढलो पाहिजे। येता येता मी असंच विचार करत होतो का वैभवराव आणि मी एकत्र, कोणालाच अपेक्षित नव्हतं आम्ही असं एकत्र येऊ, परंतु त्याच्यावर एक मला दोन पंक्ती आठवल्यात त्या मी आपल्या समोर म्हणतो कि राजनीति ने भले हमें दूर रखा हो, राजनीति ने भले हमें दूर रखा हो, पर अन्याय के खिलाफ हम दोनों को एक रास्ते पर ला खड़ा कर दिया है। राजनीतीमधून, राजकारणामधून जरी आम्ही दूर होतो, परंतु जो या तालुक्याचा अन्याय, या तालुक्यावरच्या जनतेवरचा अन्याय जो सुरू आहे त्याच्या विरोधात आता आम्हाला एकत्र आणून थांबवलंय। आणि यात पुढे तुम्हाला एकच सांगतो, आम्ही दोघं आणि मारुतीराव आमच्या बरोबरीला आहेत। येणाऱ्या काळामध्ये हा तालुक्यावरचा अन्याय पूर्णपणे थांबेल। तुम्हाला सांगतो, तुम्हाला यांच्या दाराची पायरी देखील 2 महिन्यानंतर चढायची परिस्थिती येणार नाही हा शब्द देखील आजच्या सभेच्या माध्यमातून मी सांगतो। इतकंच बोलतो आणि थांबतो। पुन्हा एकदा इथं उपस्थित प्रत्येकाचे आभार व्यक्त करतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।